श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एप्रिल 2026 साठी कर्क राशीचे राशी भविष्य. एप्रिल 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. 2026च्या एप्रिल मासिक राशीनुसार या महिन्यात सूर्य तुमच्या भाग्य आणि कर्माच्या घरात अनुक्रमे संक्रमण करेल. जरी सूर्याचे भाग्यस्थान भ्रमण चांगले परिणाम देणारे मानले जात नसले तरी मागील भ्रमणापेक्षा ते चांगले परिणाम देईल अशी शक्यता आहे. सूर्य पूर्वी 8व्या घरात असल्याने आता तो भाग्यस्थानात आहे, म्हणून 14 एप्रिल पूर्वी तुम्हाला मिश्र परिणाम अनुभवता येतील. 14 एप्रिल नंतर सूर्य तुमच्या कर्मस्थानात उच्च स्थितीत असेल, ज्यामुळे खूप चांगले परिणाम मिळू शकतात. 2 एप्रिल पर्यंत मंगळ 8व्या घरात भ्रमण करेल. ही अनुकूल स्थिती नाही, परंतु 2 एप्रिल नंतर मंगळ तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करेल. जरी भाग्यस्थानात मंगळाचे भ्रमण चांगले परिणाम देणारे मानले जात नसले तरी 2 एप्रिल नंतर मंगळ मागील भ्रमणाच्या तुलनेत म्हणजे 2 एप्रिल पूर्वीच्या भ्रमणाच्या तुलनेने चांगले परिणाम देईल, म्हणून आपण मंगळाकडून मिश्रित परिणामाची अपेक्षा करू शकतो. बुध 11 एप्रिल पर्यंत तुमच्या 8व्या घरात राहील, जे सामान्यतः अनुकूल स्थान मानले जाते. 11 एप्रिल नंतर भाग्यस्थानात बुध दूषित स्थितीत असेल, जे सामान्यतः अनुकूल स्थान मानले जात नाही. याचा अर्थ असा की बुध 11 एप्रिल पर्यंत चांगल्या स्थितीत असेल, परंतु नंतर कमकुवत परिणाम देऊ शकतो. गुरु 12व्या घरात स्वतःच्या नक्षत्रात राहील, म्हणून गुरुकडून कोणतेही महत्त्वपूर्ण समर्थन अपेक्षित नाही. 19 एप्रिल पर्यंत शुक्र 10व्या घरात भ्रमण करेल, जे काहीसे कमकुवत मानले जाते. 19 एप्रिल नंतर शुक्र लाभस्थानात स्वतःच्या राशीत असेल, जे खूप चांगले मानले जाऊ शकते. याचा अर्थ असा की 19 एप्रिल पर्यंत शुक्र थोडा कमकुवत असेल, परंतु नंतर खूप चांगले परिणाम देऊ शकतो. अशा प्रकारे शुक्राकडून मिश्रित परिणाम अपेक्षित आहेत. भाग्यस्थानात शनीच्या भ्रमणामुळे तुम्हाला शनीचा कोणताही महत्त्वपूर्ण आधार मिळणार नाही. राहूचे भ्रमण 8व्या घरात असेल, म्हणून ते अनुकूल मानले जात नाही. दुसऱ्या घरात केतूचे भ्रमण देखील अनुकूल मानले जात नाही. सर्व ग्रहाच्या स्थितीचा विचार करता एप्रिल 2026 महिना तुमच्यासाठी मिश्रित परिणाम आणू शकतो. परिणाम सरासरी असतील, परंतु काही प्रकरणांमध्ये काही अडचणी देखील दिसू शकतात. या महिन्यातील प्रत्येक बाबीतील परिणामाचा तपशीलवार अभ्यास करूया. प्रथम एप्रिल 2026 हा महिना तुमच्या करिअरसाठी कसा असेल यावर चर्चा करूया. कार्यक्षेत्र, तुमच्या कामाच्या ठिकाणी अधिपती ग्रह मंगळ या महिन्यात सरासरी स्थितीत असेल. 19 एप्रिल पर्यंत शुक्र तुमच्या कामाच्या ठिकाणी राहील. हे देखील फारशी अनुकूल स्थिती नाही, परंतु 14 एप्रिल नंतर सूर्याचे 10व्या घरात होणारे संक्रमण तुमच्या कामाच्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा प्रदान करू शकते. याचा अर्थ असा की कामाच्या दृष्टीने महिना फारसा चांगला नसला तरी 14 एप्रिल नंतर सूर्याच्या सहकार्यामुळे काही चांगली कामगिरी साध्य होऊ शकतात. व्यवसायाच्या दृष्टीने या महिन्यात कोणताही धोका पत्करणे योग्य नाही. कोणताही नवीन व्यवसाय किंवा व्यावसायिक उपक्रम अयोग्य ठरेल. विद्यमान व्यवसाय टिकवून ठेवणे महत्त्वाचे असेल. एप्रिल मासिक राशीफल 2026 नुसार शक्य असल्यास या महिन्यात कोणतेही नवीन करार करणे टाळा. नोकरी करणाऱ्यांसाठी ही महिना सरासरी निकाल देत राहील. कोणतेही मोठी नकारात्मक परिणाम अपेक्षित नाहीत. जरी बरेच धावपळीचे वेळापत्रक असू शकते, तरी धावपळीच्या वेळापत्रकानंतर कामे पूर्ण होण्याची चांगली शक्यता आहे. महिन्याच्या उत्तरार्धात वरिष्ठाकडून प्रशंसा मिळू शकते. आर्थिक परिस्थिती, 9व्या घराचा अधिपती ग्रह शुक्र 19 एप्रिलपर्यंत थोडा कमकुवत स्थितीत आहे, त्यामुळे तो तुम्हाला नफ्याच्या बाबतीत पूर्णपणे साथ देऊ शकणार नाही. 19 एप्रिल नंतर शुक्र चांगला नफा दर्शवतो, म्हणून आपण असे म्हणू शकतो की नफ्याच्या दृष्टिकोनातून महिना मिश्रित परिणाम देऊ शकतो. 19 एप्रिल नंतर निकाल बरेच चांगले असू शकतात. बचतीच्या दृष्टिकोनातून महिना थोडा कमकुवत दिसतो, कारण दुसऱ्या घराचा स्वामी सूर्याची स्थिती महिन्याच्या पहिल्या 6 कमकुवत असेल. केतूचा प्रभाव दुसऱ्या घरावर संपूर्ण काळ राहतो, ज्यामुळे बचतीच्या दृष्टिकोनातून महिना कमी अनुकूल होतो. 14 एप्रिल नंतर दुसऱ्या घराचा स्वामी बलवान होत असताना तुम्ही सूर्याकडून अनुकूल सहकार्याची अपेक्षा करू शकता. म्हणून आपल्याला आढळते की महिन्याचा दुसरा भाग नफा आणि बचतीच्या दृष्टिकोनातून चांगला दिसतो, तर पहिला भाग कमकुवत असतो. म्हणून महिन्याच्या पहिल्या 6 आर्थिक बाबीमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आरोग्य, तुमच्या लग्नाचा किंवा राशीचा अधिपती ग्रह चंद्र खूप लवकर हालचाल करतो आणि तो खूप नाजूक देखील असतो. त्यामुळे त्यावर आधारित मासिक आरोग्य विश्लेषण ही एक लांब प्रक्रिया बनते, परंतु इतर ग्रहाचा कर्क राशीवर दीर्घकालीन नकारात्मक प्रभाव पडत नाही. त्यामुळे कोणत्याही मोठ्या आरोग्य समस्या अपेक्षित नाहीत. 2026च्या एप्रिल मासिक राशीफलानुसार 6व्या भावाचा स्वामी गुरु मागील महिन्याप्रमाणेच 6व्या भावावर ही दृष्टिक्षेप करत आहे.
त्यामुळे तो चांगला पुनर्प्राप्ती दर राखेल. परंतु 12व्या भावात असल्याने पोटाच्या संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. 5व्या भावाचा स्वामी मंगळाची स्थिती देखील पोटाच्या संबंधित काही समस्या निर्माण करू शकते. दुसऱ्या भावावर राहू आणि केतूचा प्रभाव तुमच्या खाण्याच्या सवयीमध्ये व्यत्यय आणू शकतो. पोटाच्या संबंधित कोणत्याही समस्या टाळण्यासाठी समतोलित आहार घेणे चांगले. आरोग्यासाठी जबाबदार असलेली सूर्याची स्थिती लक्षात घेता तो 14 एप्रिल नंतर तुम्हाला साथ देणार नाही. तसेच 14 एप्रिल नंतर सूर्याची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल होईल. म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की आरोग्याच्या दृष्टिकोनातून महिना सरासरी निकाल देईल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून महिन्याचा दुसरा भाग चांगला राहील. प्रेम आणि विवाह. तुमच्या 5व्या भावाचा अधिपती मंगळ या महिन्यात सरासरी स्थितीत असला तरी शनीशी असलेल्या त्यांच्या सहवासामुळे मंगळ कधी कधी काही समस्या निर्माण करू शकतो. म्हणून या महिन्यात तुमच्या प्रेमसंबंधामध्ये निष्काळजीपणा टाळा. छोट्या छोट्या गोष्टीवर रागावू नका. क्षुल्लक गोष्टीवरून वाद घालू नका. ही परिस्थिती केवळ प्रेमसंबंधामध्येच नाही तर मित्रांसोबतच्या संबंधामध्येही टिकू शकते. तसेच आपण येथे प्रेमसंबंधाबद्दल बोलत असल्याने काळजीपूर्वक हाताळणी करणे आवश्यक असेल. विशेषतः 19 एप्रिलपर्यंत तुलनेने अधिक सावधगिरी बाळगावी लागेल, कारण प्रेमाचा ग्रह शुक्र 19 एप्रिलपर्यंत प्रेमसंबंधामध्ये जास्त आधार देणार नाही आणि मंगळाची विरुद्ध स्थिती नातेसंबंध कमकुवत करू शकते. आणि 19 एप्रिलनंतर शुक्राची अनुकूल स्थिती मंगळाच्या नकारात्मकतेला तटस्थ करेल, ज्यामुळे तुम्हाला सर्वोत्तम अनुभव घेता येईल. म्हणून आपण असे म्हणू शकतो की तुम्हाला 19 एप्रिलपर्यंत तुमचे प्रेमसंबंध जपावे लागतील. त्यानंतर परिस्थिती अनुकूल होईल आणि तुम्ही प्रतिकूल परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकाल. हा महिना लग्न किंवा लग्नासाठी विशेषतः उपयुक्त वाटत नाही. एप्रिल मासिक राशी 2026 नुसार वैवाहिक जीवनाच्या बाबतीत हा महिना मिश्र परिणाम आणू शकतो. कधी कधी परिणाम सरासरीपेक्षा कमकुवत असू शकतात. 7व्या घराचा स्वामी ग्रह शनी 22 एप्रिलपर्यंत अधोगतीमध्ये राहील, जी एक कमकुवत स्थिती आहे. 14 एप्रिलपर्यंत सूर्य आणि शनीची युती देखील कमकुवत मानली जाईल. शिवाय 2 एप्रिलनंतर शनी आणि मंगळाची युती देखील कमकुवत मानली जाईल. तर आपण असे म्हणू शकतो की एप्रिल 2026 मध्ये तुम्हाला काही किरकोळ वैवाहिक समस्या येऊ शकतात, ज्या संयमाने सोडवल्या पाहिजेत. एकमेकांना दोष देण्याऐवजी एकमेकांच्या समस्या सोडवण्यास मदत करा आणि एकमेकांच्या भावना समजून घ्या. शक्य तितके राग टाळा. असे केल्याने तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनाला चांगली दिशा देऊ शकाल. 19 एप्रिलनंतर शुक्राच्या पाठिंब्यामुळे परिस्थिती थोडीशी सुधारेल, परंतु तरीही तुम्हाला संपूर्ण महिनाभर वैवाहिक बाबी गांभीर्याने घ्याव्या लागतील. कौटुंबिक जीवन. तुमच्या दुसऱ्या भावाचा अधिपती सूर्य 14 एप्रिलपर्यंत भाग्यस्थानात शनीसोबत असेल, जी अनुकूल परिस्थिती मानली जात नाही. दुसऱ्या भावात केतूची उपस्थिती देखील सूचित करते की तुम्हाला कौटुंबिक बाबी सावधगिरीने हाताळाव्या लागतील. कुटुंबातील सदस्य छोट्या छोट्या गोष्टीवरून नाराज होऊ शकतात. कोणाच्या भावना अनावश्यकपणे दुखावल्या जाऊ शकतात. तुमचा स्वाभिमान लक्षात ठेवून तुमच्या कुटुंबातील सदस्यांना शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवा. विशेषतः तुमच्या वडिलांशी असलेले तुमचे संबंध बिघडू नयेत याची खात्री करा. 14 एप्रिल नंतर परिस्थिती तुलनेने सुधारेल आणि तुम्ही उद्भवणाऱ्या नवीन समस्या सोडवू शकाल. 4थ्या भावाबद्दल. 4थ्या भावाचा स्वामी शुक्र 19 एप्रिलपर्यंत 10व्या भावात असेल. 10व्या भावात शुक्राचे भ्रमण शुभ मानले जात नसले तरी 4थ्या भावाचा स्वामी 4थ्या भावावर दृष्टी राखेल. या दृष्टिकोनातून ते शुभ मानले जाते. म्हणूनच 19 एप्रिलपर्यंत शुक्राकडून आपल्याला मिश्र परिणामाची अपेक्षा असू शकते. शुक्र कोणत्याही मोठ्या समस्या टाळेल, परंतु शुक्र स्वतःच किरकोळ समस्या निर्माण करू शकतो. हे आश्चर्यकारक असू शकते. एप्रिल मासिक राशीफल 2026 नुसार 19 एप्रिलनंतर शुक्र नफा घरात स्वतःच्या राशीत असेल, जो तुम्हाला घरगुती जीवनात खूप मदत करू शकतो. 5व्या भावातून गुरुचे भ्रमण देखील तुमच्या घरगुती जीवनात सुधारणा दर्शवते. म्हणून आपण असे म्हणू शकतो की कौटुंबिक दृष्टिकोनातून महिना थोडा कमकुवत असू शकतो, परंतु घरगुती बाबीमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात अनुकूल परिणाम मिळू शकतात. कित्येक या व्यतिरिक्त तुमचे घरगुती जीवन सामान्यतः आनंद राहण्याची शक्यता आहे. उपाय आहेत. मंदिरात गुळापासून बनवलेली मिठाई अर्पण करा. नित्य गणपती अथर्वशीर्षाचे पठण करा. मद्य इत्यादींचा त्याग करून स्वतःला शुद्ध आणि सात्विक ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.